नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपला आमच्या आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपण कशाप्रकारे आपण आपल्या मोबाईलवरूनच आपण आपल्या गॅस कनेक्शनची के-वाय-सी करू शकता. त्याच्याबद्दल आपण आपल्या इंडियन गॅसची ऑनलाईन ई-के-वाय-सी करू शकता. तर त्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला यायचं आहे आपल्या मोबाईलच्या प्ले स्टोअरवरती आणि तिथं आपल्याला सर्च करायचं आहे इंडियन ऑइल वन. तर आपल्यासमोर याप्रमाणे हा ॲप येऊन जाणार. तर या ॲपला आपल्याला इथं इन्स्टॉल करायचं आहे. या ॲपसोबतच आपल्याला इथं आणखी एक ॲप इन्स्टॉल करायचे. त्याचे नाव आहे आधार फेस आय-डी हवालात. हे दोन्ही ॲप इन्स्टॉल केल्यानंतर आपल्या इथे इंडियन ऑइलवाला ॲप ओपन करायचे. ओपन केल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे हे काही माहिती येऊन जाणार. तर आपल्याला इथे या नेक्स्टवरती क्लिक करत हे संपूर्ण माहिती चेक करायची आहे. हे माहिती इथं चेक केल्यानंतर नेक्स्ट पेजवरती आपल्यासमोर याप्रमाणे हा काही फ्रॉड अलर्टचा इथे मेसेज येऊन जाणार. तर आपल्या इथे या बॉक्सवरती क्लिक करून क्लोजवरती क्लिक करायचे आहे. मग आपल्यासमोर याप्रमाणे हा काही इंटरफेस येऊन जाणार. तर सर्वात अगोदर तर इथं आपल्याला आपला रजिस्ट्रेशन करायचे. रजिस्ट्रेशन करण्यासाठी इथं वरती आपल्याला हा एक गेस्ट युजरचा इथं ऑप्शन दिला आहे. तर आपल्याला इथं क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे इथं हा एक लॉगिंगचा ऑप्शन आणि दुसरा इथं रजिस्ट्रेशनचा ऑप्शन येऊन जाणार. तर आपल्या इथं रजिस्टरवरती क्लिक करायचं आहे आणि जर आपल्या इथं अगोदरच रजिस्ट्रेशन झालं असेल तर आपल्या इथं लॉगिंगवरती क्लिक करून लॉगिंग करायचं. रजिस्ट्रेशनवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे ऑप्शन्स येऊन जाणार. तर इथं आपल्याला आपला मोबाईल नंबर द्यायचा आहे. त्याच्यानंतर इथं आपल्याला आपली ईमेल आय-डी द्यायची आहे आणि इथं आपल्याला या बॉक्सवरती क्लिक करून इथं कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे. मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपण जिथं हा मोबाईल नंबर दिला होता हा मोबाईल नंबर ज्यांच्या गॅस कनेक्शनला जोडला असेल त्यांच्या इथं नाव आणि इथं खाली यांचं आडनाव येऊन जाणार. इथं नाव आणि आडनाव आल्यानंतर आपल्या इथं खाली या रजिस्टरवरती क्लिक करायचं आहे. मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपल्या या मोबाईल नंबरवरती एक ओ-टी-पी सेंड होऊन जाणार. ते ओ-टी-पी आपल्याला इथं फिल करायचे. ओ-टी-पी फिल केल्यानंतर इथं खाली आपल्याला आपला पासवर्ड बनवायचा. आपण हा पासवर्ड बनवताना आपल्या इथं खाली काही हे माहिती दिली आहे. त्यानुसार इथं आपल्याला आपला पासवर्ड बनवायचा आहे. या पासवर्डमध्ये कमीत कमी इथं 8 अक्षर असावेत आणि त्याच्यामध्ये कोणता पण एक नंबर असावा आणि आपण जे इथं अल्फाबेट देणार त्यांच्यामधून कोणता पण एक अल्फाबेट कॅपिटल असावा आणि कोणता पण एक अल्फाबेट स्मॉल म्हणजे लहान असावा. जसे की आपण इथे एक्झाम्पलमध्ये पासवर्ड बघू शकता. याप्रमाणे इथं आपल्याला आपले पासवर्ड बनवायचे. पासवर्ड बनवल्यानंतर तोच पासवर्ड आपल्या इथं खाली कन्फर्म पासवर्डमध्ये आणखी एकदा टाईप करायचे आणि त्याच्यानंतर आपल्या इथे क्रिएट पासवर्डवरती क्लिक करायचे आहे. मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपल्या इथं सक्सेसफुली पासवर्ड बनवून जाणार आणि नेक्स्ट पेजवरती आपल्यासमोर याप्रमाणे इथं लॉक लावण्यासाठी ऑप्शन दिला आहे. तर आपल्या इथं आपला फिंगरप्रिंट किंवा दुसरा कोणता लॉक लावायचा असेल तर आपण इथं लावू शकता किंवा याला सोडायचा असेल तर आपण इथं सोडू पण शकता. त्याच्यानंतर आपण इथं या लॉगिंगच्या पेजवरती येऊन जाणार. तर या पेजवरती आपल्या इथं आपला मोबाईल नंबर किंवा ईमेल आय-डी द्यायचा आहे जो आत्ता आपण आपला रजिस्ट्रेशन केला होता तेवाला आणि त्याच्यानंतर आपण जो आत्ता आपला पासवर्ड बनवला होता तो पासवर्ड आपल्याला इथं द्यायचा आहे. पासवर्ड दिल्यानंतर आपल्या इथे लॉगिंगवरती क्लिक करायचे. मग आपण इथं थोडासा लोडिंग होऊन इथं सक्सेसफुली लॉगिंग होऊन जाणार आणि आपल्यासमोर याप्रमाणे हा इंटरफेस येऊन जाणार. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला हे काही ऑप्शन दिले तर आपल्याला या इंडियनवरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर आपण इथं मॅनेज कनेक्शनमध्ये आपण इथं बघू शकता इथं आपल्याला हा ई-के-वाय-सीचा ऑप्शन दिला आहे आणि इथं जर आपल्याला हा ई-के-वाय-सीचा ऑप्शन जर नाही दिसेल तर आपल्याला या व्ह्यू ऑलवरती क्लिक करायच्या. मग इथं काही ऑप्शन्स येऊन जातील. तिथून आपल्याला हा ई-के-वाय-सीचा ऑप्शन शोधून आपल्याला त्या ई-के-वाय-सीवरती क्लिक करायचं आहे. मग नेक्स्ट पेजवरती आपल्यासमोर हे याप्रमाणे हे काय माहिती येऊन जाणार. तर इथं आपल्याला हे आपल्या भाषेचा ऑप्शन दिला आहे. तर इथून आपल्याला जर आपली भाषा बदलवायची असेल तर आपण इथून बदलवू शकता. त्याच्यानंतर इथं आपल्याला या बॉक्सवरती क्लिक करून फेस स्कॅनवरती क्लिक करायचं आहे. मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपल्यासमोर याप्रमाणे आपला हा कॅमेरा इथं ओपन होऊन जाणार. तर आपण इथं बघू शकता आपल्या इथं हा लाल गोल दिलेला आहे. तर आपल्याला इथं ज्यांचीही के-वाय-सी करत असाल त्यांना आपल्याला या लाल गोलाच्या समोर आणायचं आणि या लाल गोलाला इथं हिरवा होऊ द्यायचा. हा गोल हिरवा झाला की आपल्या इथं ज्यांची के-वाय-सी करता त्यांना डोळे चालू बंद करायला लावायचे. मग इथं ऑटोमॅटिकली त्यांचे इथं फोटो घेऊन जाणार आणि इथं थोडासा लोडिंग होऊन याप्रमाणे इथं त्यांची काही माहिती इथं येऊन जाणार. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला हा सबमिटचा ऑप्शन दिला आहे. तर आपल्याला इथं सबमिटवरती क्लिक करायचं आहे आणि मग इथं आपली सक्सेसफुली ई-के-वाय-सी इथं हे होऊन जाणार. आपण इथं बघू शकता. त्याच्यानंतर आपल्याला इथं गो टू होमवरती क्लिक करायचं आहे आणि मग आपण इथं आपल्या या होम पेजवरती येऊन जाणार. तर वरती इथं आपल्याला हा प्रोफाईलचा ऑप्शन दिला आहे. तर आपल्या त्या प्रोफाईलवरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्या त्या कनेक्शन डिटेल्सवरती क्लिक करायचं आहे. मग नेक्स्ट पेजवरती आपली इथं हे काही माहिती येऊन जाणार. तर आपण इथं बघू शकता आपली हे ई-के-वाय-सी मोड इथं ऑप्शन दिलेला आहे म्हणजे आपली इथे ई-के-वाय-सी झालेली आहे. आपण जर हा ई-के-वाय-सी करायच्या अगोदरच आपण इथं आपली ई-के-वाय-सी इथं चेक केली असते तर आपल्यासमोर याप्रमाणे हा ऑप्शन आलेला नसता. आपण ई-के-वाय-सी केल्यानंतर इथं बघू शकता ई-के-वाय-सी मोड इथं बायोमेट्रिक फेस इथं ऑप्शन हा आलेला आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण इथं आपली ई-के-वाय-सी आपल्या मोबाईलवरूनच करू शकता
आणि आपण जर आपली ही KYC कोणत्या दुसऱ्या कंपनीचे करत असाल जसे की HP किंवा भारत गॅसची, तर आपण इथं स्क्रीनवरती बघू शकता. आपल्याला जर HP गॅसची KYC करायची असेल तर आपल्याला इथं HP पेवरून आपली ही KYC करायची आहे आणि जर भारत गॅसची करायची असेल तर आपल्या इथे हा हेलो BPCL फॉर बिझनेसचा तो ॲप दिलेला आहे. आपल्याला या ॲपवरून आपली KYC करायची आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण इथं आपल्या मोबाईलवरूनच आपण आपली गॅसची KYC करू शकता. मित्रांनो, आपल्याला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक आणि अशाच प्रमाणे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.